तर वैष्णवीचे हे बाळ जे आहे ते आता तिच्या आई वडिलांकडे आलेलं आहे। नक्कीच ही खरं तर आनंदाची बातमी म्हणता येईल, कारण या घटनेनंतर जे बाळ होतं ते गायब झालं होतं आणि आज अखेर जे आहे ते जे बाळ आहे वैष्णवीचं ते खरं तर पवळे कुटुंबियांकडे होतं आणि ते पवळे कुटुंबियांनी सकाळी बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ते आता जे बाळ आहे ते आता त्यांच्या आईंकडे सोपवत करण्यात आलेलं आहे। खरं तर आज सकाळी 4 तासांपासून अधिक काळ जे आहे ते बाळ जे होतं ते कुठे गेलं होतं याचा शोध घेणं महत्त्वाचं होतं। सुरुवातीला अशी माहिती मिळाली होती की निलेश चव्हाण जे आहेत त्यांच्याकडे ते बाळ ठेवण्यात आलं होतं, नंतर त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली पण बाळ तिथं नव्हतं। नंतर दुपारच्या सुमारास अशी माहिती मिळाली की ते जे बाळ आहे ते हगवणींचे जे जवळचे नातेवाईक आहेत पवळे ते त्यांच्याकडे बाळ होतं आणि त्यानंतर बावधन पोलिसांनी ते बाळ आहे ते काही तासापूर्वी ताब्यात घेतलं। नंतर ते आता बाळ जे आहे ते आता त्यांच्या नातेवाईकांकडे दिलेलं आहे। वैष्णवीच्या आईवडिलांकडे ते बाळ दिलेलं सुपूट केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकूण जर या सगळ्या प्रकरणामध्ये बघितलं तर घटनेनंतर जे बाळ कुठे गेलं होतं हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता। अखेर ते जे बाळ आहे ते आता बाळ आता वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यात आलेलं आहे। पवळे कुटुंबांकडे ते बाळ देखभालीसाठी देण्यात आल्याची माहिती जी आहे ती मिळाली होती आणि काही दिवसांपासून त्यांच्याकडेच ते बाळ होतं। अखेर ते आता बाळ जे आहे ते आता वैष्णवीच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलेले। निलेश, तुम्ही सांगितल्याप्रमाणे हगवणे कुटुंबाच्या 2 नातेवाईकांकडे हे बाळ सोपवण्यात आलेलं होतं, ठेवण्यात आलेलं होतं। या कुटुंबियांची पोलिसांनी काही चौकशी केलेली आहे का? त्यांच्यासोबत काही बोलणं झालंय का? खरं तर हा जर घटनाक्रम बघितला तर याच्यामध्ये बाळ मिसिंग झालं किंवा तक्रार कुठेही दिली नव्हती, त्यामुळे पोलिसांचा याच्यामध्ये रोल येत नाहीये। मात्र ज्या प्रकारे हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि अखेर पोलिसांनी शोध लावला। मात्र या प्रकरणामध्ये कुठेही तक्रार केलेली नाहीये, त्यामुळं याबाबतची चौकशी आता पोलीस करतील का हे पाहावं लागेल। कारण जर तक्रार असती तर कायदेशीररित्या त्यांनी चौकशी केली असती। आता हे जे बाळ जे सापडलेलं आहे ते त्यांनी स्वतःहून सांगितल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य पाहून पवळे कुटुंब आहेत त्यांचा शोध घेतला आणि त्यानंतर हे जे बाळ आहे ते आता ताब्यात देण्यात आलेले।